वरती आहे. हॅलो, साहेब शेतकरी लाईन वरती आहे म्हटलं. कोण? गायकवाड. बोला. म्हटलं त्यांच्या शेतातलं जे नुकसान होतंय ते थांबेल का नाही थांबेल? पंकज भाऊ, हो बोलून साहेब. काल कोण आलं होतं तुमच्याकडे? ऐका ना साहेब, तुम्ही केलेलं सहकार्य ते बद्दल एकदम मी आभारी आहे. तुम्हाला दुखावण्याच्या कुठल्याही प्रकारचे माझं हे नाही आहे. परंतु आता मी दोघा जणांना परत भेटलो शेतकऱ्यांना. हो, ते नळ्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तुम्हाला जे मी म्हटलो ना काल की साहेब तुम्ही हे काहीच करणार नाही तुमच्या. ऐका ना 2 मिनिटं फक्त. तुम्ही तुमच्या पद्धतीने अधिकाराचा वापर करून तुम्हाला जे करता येईल ते करा. कारण की हे लोक आहे ना, यांना काही गरज नाही. कारण की आज मी मरतोय. माझं फक्त काय होतं, 2 नळ्या तिथं टाकल्या ना तर प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतोय. आणि आज रोजी ते काहीच ऍक्शन घ्यायला तयार नाही. ते म्हणे कोणीच कोणाच नाही. तुम्ही गेले आणि ते परत झोपले परत. त्यांना काहीच गरज नाही. पंकज भाऊ, हा तुम्ही मी सांगितलं नोटिसा वगैरे. ऐका, हा सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या साईटवर किती व्हिजिट झाल्या? ऐका सर, ऐका ना, विजिट हे काही करू नका, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 2 मिनिटं थांबा. तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्या. मी बोलतोय, मी पंकज भाऊंचं ऐकलं ना. 2 मिनिटं तुम्ही शांत राहा. बोला बोला बोला. पंकज भाऊ, तुमच्या साईटवर किती व्हिजिट झाल्या? झाल्या त्या आपले स्कॅनर इन्स्पेक्टर त्यांच्या दोन व्हिजिट झाल्या आणि तुम्ही आले त्या दिवशी काल. तुमचा अर्ज किती दिवसापूर्वीचा आहे? ताबडतोब ऍक्शन घेतली तुम्ही. ऐका, किती दिवसापूर्वीचा अर्ज आहे तुमचा? आता 4-5 दिवस झाले असतील. 5-6 दिवस झाले. साहेब, 4-5-6 दिवसात 3 व्हिजिट झाल्या. अजून काय पाहिजे? काल काय visit सांगितलं नका मारू तुम्ही, ऐका, पाणी काढा एक साहेब. मिनिटं. हो दादा, 2 मिनिटं थांबा. तुम्ही बोला. थांबा 2 मिनिटं. मला एक सांगा पंकज भाऊ, हो बोला. व्हिजिट झाल्या आणि काल काय सांगितलं ते सांगा. काल तुम्ही म्हटले की यांना नोटिसा देऊन टाका. अहो नोटिसा, मग मी काय बरोबर घेऊन आलो तो येईल ना माणूस. आज नोटिसा द्या. तुम्हाला पण नोटीस भेटणार आहे पंकज भाऊ. तुम्ही पण नाला बुजवलेला आहे. आलं का लक्षात? हा, मी नाला बुजवलाच नाही साहेब. बुजवलेला आहे. मी नाला बुजवलेला नाही साहेब तिथं. ऐका, बघून घ्या तुम्ही. मी सगळ्यांचं कायदेशीर कारवाई करणार आहे. आणि चालेल ना, तुम्हाला काय सांगितलं कालच, 4 दिवस 8 दिवस वेळ लागतो. लगेच तुम्ही सांगणार ना आम्ही तिथं येणार. तुमच्या सांगण्याप्रमाणे 6 दिवसापूर्वी अर्जाला 3 व्हिजिट झाल्या. आणि बरोबर आहे साहेब तुमचं. चुकीची माहिती देऊ नका. नाही, मी चुकीची माहिती देतच नाही साहेब. तुम्हाला कळतो तर नियम तुमच्यापेक्षा आम्हाला पण कळतो. साहेब चुकीची माहिती देऊन मला काय करायचंय? माझं नुकसान होईल एवढंच. मला चुकीचा त्रयस्थ माणसाचा फोन नाही आला पाहिजे. तुमचा फोन आला पाहिजे मला. हो. साहेब, तुम्हाला राग येत असेल ना सामाजिक एक कार्यकर्त्याचा, एक ऐका, शेतकऱ्यासाठी तुम्ही एवढं दमात घेताय साहेब. ऐका तुम्ही दम देताय साहेब, दम देताय का मला? शेतकऱ्याचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे? ऐका, त्यांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह कराल, ती माझी जबाबदारी आहे. तुमच्या अतिरिक्त नाही होतो प्रश्न. 6 दिवसात 3 मी काय तिथं लगेच मला तेवढं एकच काम नाहीये. त्याच्यामुळे ना थोडंसं आहे ना, समोरच्या शेतकऱ्यासाठीच आहे आम्ही. एवढं राग नका येतो साहेब, एवढ्या मी चुकीच्या silent मध्ये पद्धतीने विचारतो. ऐका, चुकीच्या पद्धतीने तुम्ही प्रकरण हँडल करू नका पंकज भाऊ. ऐका सर, ऐका ना, तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं का साहेब आम्हाला तुम्हाला दुखवण्याचा काहीच प्रयत्न नाही. फक्त आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा. आणि ऐका 2 मिनिटं ऐका साहेब, 2 मिनिटं फक्त. 4 दिवस जर ऐका 4 दिवस जर अजून पाणी राहिलं तर मी पूर्णपणे माझं पीक यंदा जाईल सर. असं आहे ना सर, मग मी काय करणार सांगा? माझ्याकडे रस्ता काय दुसरा? 6 दिवसापूर्वीचा तुमचा प्रॉब्लेम आहे. 6 दिवसात 3 व्हिजिट झालेले आहे. तुमचं प्रकरण सॉल्व्ह होईल एवढं मी तुम्हाला काल पण माझं काय? ऐका ना साहेब, माझं काय चुकीचं आहे मला सांगा ना तुम्ही. ऐका, तुमचं काही चुकी नाही. तुम्ही कॅनलला 15 दिवसापासून महिन्यापासून पाणी चालू येईल, मग तुम्ही आता आलेले 4 दिवसापूर्वी. तुम्ही उन्हाळ्यात कुठं होते पंकज भाऊ? हा, थोडस एखादं वर्ष वाट बघा, होऊन जाईल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. किती? दादा, एखादं वर्ष. बरं का दादा? हा बोला ना. तुम्ही ना सत्य परिस्थितीची पूर्ण माहिती घेत चला. आणि तुम्हाला मी लोकांना फोन करण्याच्या आधी ना साहेब तुमचा अधिकार आहे ना. पण तुम्हाला आरोप नाही केलाय तुमच्यावर. आरोप नाही एवढं केलाय. काय राग येतोय तुम्हाला कामाचा? राग नाही आला. तुम्हाला समोरचा माणूस चुकीच्या पद्धतीने माहिती देतोय या गोष्टी. हो साहेब, मी काय चुकीची माहिती दिली सांगा ना साहेब? समोरासमोर बोला साहेब, मी काय चुकीची माहिती दिली सांगा ना साहेब? माहिती दिली तुम्ही, तक्रार देताय, तक्रारदाराला तुम्ही आरोपीच्या घरामध्ये उभं करताय साहेब. तुम्हाला कळत नाही का? तुमचं काम नियमात होईल सांगितलंय मी पंकज भाऊ. आणि साहेब मी कुठं ऐका ना सर, मी जर सर कुठं बुजवलेला असेल तर मला सांगा तुम्ही कुठं सर बुजवलेला आहे? मी कट केला त्याने फोन, कट केला फोन बरं का पंकज भाऊ? हा, पुढं बुजवलेलं आहे म्हणतो. काय नाही, मी नाही बुजेलो. ते काय काही बुजेल असेल तर कायदेशीर कारवाई कर भाऊ मला. एवढं काय मी जर बुजवेलच नाही तर काय येडच काढतो. कुठं आहे त्याचं ऑफिस? एवढ्याच आहे ना. एवढं कोणत्या ऑफिसला आहे तो? पाटबंधारी खातं.
अरे भंगारे तुमच्या एवढेच सर अधिकारी तुम्ही लक्ष वटकच चालू ना त्याच्यावर. आता बरं मी काय म्हणतो आता काय पर्याय नाही थांबव करेल त्याच्याकडूनच काम करू कराय का. नाही तर मग मी आज नाही तर उद्या ते जलसमाधीचं देऊ का आज अर्ज देऊन टाका ना अर्ज देतोय. कारण की पर्याय नाही मला नाही वाटत कारण की ते काय झालं माहिती का बरं काय तिने काम केलं असतं पण ते समोरचे जे शेतकरी ना ते म्हणते आमच्या वावरात पाहिजे त्या बाया आडमुठेपणे ऐका ना कोणत्या बाया समोरच्या का नाही त्या लोकांशी बोलूच नका तुम्ही पर्सनल. मी बोललोच नाही त्यांनी सगळं म्हटलं मला काही नाही ते पाटबंधारेवाल्याचा अधिकार ते काही करू म्हटलं मी नाही काय सगळं डोकं लावलं. हां तो फोन नाही आला पाहिजे म्हणजे काय तू काय येड्यात काढतो काय. बघा ना म्हणजे काय म्हणजे असं थोडंच एक व्हिडिओ घ्या ना तिथून व्हिडिओ घ्या ना त्या जागेवर कुठून त्या पाण्याच्या का. हा आणि आरोप शेतकऱ्यांवर नाही करायचा. पाटबंधारे विभाग अजून माझं शेताचं नुकसान वारंवार सांगूनही जमात घेत आहे उलट माझ्यावर आरोप करते. ऐका आता हे रेकॉर्डिंग केलेलं आहे मी. हो हे सगळं कॉन्फरन्स आहे ना रेकॉर्ड केलेलं आहे मी. हो ते ऐकू एक व्हिडिओ हा व्हिडिओ बनवायचे तर त्या ठासून व्हिडिओ बनतो आणि ते पण वरिष्ठ कोण आहे त्याचे वरिष्ठ कोण आहे. वरिष्ठाच्या बोकंडी बसतो ना आपण बरोबर वरिष्ठांकडे जाऊन तिथून फोन लावा डायरेक्ट. याला काय राग यायचं काम आहे फोन करायचं. मग म्हणजे आपल्याला एवढं हे होतं याला त्याला समज घेतो तो म्हणतो विजिट आली विजिट नको मारू काम कर. विजिटला काय करणार आहे आपण. हा विजिट आणि नोटिसा पाहून काहीच होत नाही. नोटिसा टाकून काहीच होत नाही तुम्हाला खरं सांगतो म्हणजे ते म्हणजे तू मग मी जर बुजवेल असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई कर म्हणा तू. बरोबर आहे की नाही. म्हणजे ते आपल्याला ब्लॅकमेल करू राहिला तो ब्लॅकमेल करतो. हा तुम्हाला नोटीस काढतो. हा तो त्याला कोण घालतो तो नैसर्गिक अर्ज दिलाय का तुम्ही. मग माझ्या का पोच पण आहे ना. बरं ठीक आहे चालेल ते करा आणि त्याला ते वरिष्ठांकडे जा. कोण वरिष्ठ त्याचं बघू आता तुम्ही तुमच्या फाल्यानीच करायचंय आपल्याला बरोबर करू. वरिष्ठांकडे जा. याला अजिबात फोन नाही करायचा परत आता. चालेल त्याच्या वरिष्ठांच्या बोकंडी बस काय पाहतो मी. ठीक आहे बुजवले माझं दाखव. एक तुमच्याकडे काही नाली बुजवली काही. एक अर्ज देतो काय म्हटलंय तुमच्याकडे काही नाल्या बुजले काही. नाही हो फक्त आहे ना पाऊल वाटासारखी जी जायला यायला जी राहती ना थोडी 2 फूट तशी काय आपण बुजवेल नाही. पूर्वी पासून तशी आहे ती फक्त आपण बुजवेल नाही. आपल्याला काय करायचं आपण असे भिकार ताळे करीतच नाही तुम्हाला सांग. ठीक आहे आपल्याला देवाच्या कृपेने 5-10 एकर क्षेत्र आपल्याला काय करायचं असे भिकार ताळे. वरिष्ठांकडे जा ना. हा खोटे आरोप करतो ना याच्या बोकंडी बस. नाही रेकॉर्डिंग केली की नाही सगळी. अहो तो खोटा ऐका तो खरा असं चिडतच ना तो. तो खरा असं चिडतच ना. चालेल आता त्याला आहे ना एक अर्ज देऊन टाकतो मी जलसमाधी. काय पाटबंधारे विभागाचं काय नाव आहे तुला. उपोषणाचा देऊ का पगार आडनाव तिथं पगार नाही जलसमाधी उपोषण नको देऊ का. नाही जलसमाधी उपोषण ऐका नाही तर काय जलसमाधी आंदोलन टाका. उपोषण जास्त शेताचं नुकसान भरपाई मिळण्याबाबत पंचनामा वगैरे काही उद्या करावं का नाही. संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून शेतकऱ्याची भरपाई मिळण्याबाबत. बरं चालेल मला तसं अर्ज हे करून द्या. संध्याकाळी डिटेल द्या मला मी अर्ज बनवतो कडक. चालेल PSIचा फोन आला होता बरं का. काय नाही तुमचा अर्ज आलेला आहे म्हणे माझ्याकडं. तुम्ही या म्हणे कारण की मी त्याला आहे ना काल आहे ना त्याच्या काम बोलवलं फोनवर बरं का. त्याला मी काल नाही केला दिल्लीला जायला होतं ना. मग इतके दिवस आपण शांत होतो. मग काल त्याला मेसेज केला साहेब म्हटलं मी पोलीस स्टेशनला आलो होतो. मी काय आपण जो बनवेला अर्ज दिला त्याच्यानंतर अधिकारी कसे अर्ज काकांना सांगा मला. आयला लई भाऊ ते पाया पडायचे राहिले होते भाऊ फक्त. बरं अहो ते माहितीच्या अधिकाराचा अर्ज लई डेंजर राहतो. पुरी फाटून गेली होती त्यांची. बरं ते स्वतःचा त्यांचा प्रॉब्लेम नव्हता PSIचा प्रॉब्लेम होता तरी ते म्हणे कशाला आमच्या ना तुम्ही त्रास देता म्हणे विनाकारण. येडाय तेच केलं ड्रायव्हर मध्ये फाडूनच टाकले माहिती अधिकारचा प्रॉब्लेम डेंजर आहे भाऊ. येडच ते गोचड कसे म्हणजे तुटून मुलकावर निघते अशी गमत करायला. हा ना येडाय काय येड जाम करायला. हॅलो चालेल मग. चालेल मग.